कामगिरी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. एक मोठं व्यासपीठ इथं मैदानावरती उभं टाकलेलं आहे आणि एका मोठ्या व्यासपीठावर मात्र स्वतःचं कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानावरती दाखवायचं आहे. लेस प्लेचा इशारा मुख्य पंचांचा इथे मैदानावरती होतोय. 8 षटकांची लढत आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन अशोक रेबडकर आलेत. तर सोबत येताना आपण पाहतो काऊ कॉर्नर घेतला आणि डिफ लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षक घेऊन मात्र कामगिरी त्याने इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. सामना ऑन होतोय आणि पहिला चेंडू इथे मैदानावरती पडतोय. पहिलाच बॉल. येस, पॉवर प्लेचा फायदा घेतला. वंडरफुल हिट. आडव्या बॅटला संजय पाचंगेचा बहारदार रुबाबदार षटकार. पहिल्या चेंडूवरती आलेला एक बहारदार षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आणि या षटकाराबरोबरच आपण पाहतो संघाचं खातं देखील इथे मैदानाच्या आतमध्ये उघडताना आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. हा बॉल ऑफस्टिकच्या पलीकडे, मला वाटतं यादीचा जो चेंडू होता ना तो लेगस्टिकच्या दिशेने होता. सोपा बनला. संजय पाचंगे यांच्यासाठी कार्य स्कोरले 30 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले ऑन आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर मैदानावरती पाहिले दोनच खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर उभे करायचे आणि गोलंदाजी करायची आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक आपल्या मैदानावरती पाहायला मिळतं. जोरामध्ये बॅट इथं मैदानावरती स्लाइस केली. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती आहे. खरं तर जगातला सर्वोत्कृष्ट फिनिशर आणि भारतात सर्वात यशस्वी कर्णधार. आता मला वाटतं परवापासून सगळ्यांची प्रत्येकावर चढाओढ लागेल IPL मध्ये. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक धावफलकावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लोकेश लोणारी काय बॅटिंग खरं तर या खेळाडूने आतापर्यंत या मैदानावरती केलेली आहे. आणि विशेष म्हणजे शांत आणि संयमी खेळाडू आहे. मी अनेक वेळा सांगितलं की शांततेच्या काळामध्ये जर जास्त घाम गाळला ना तर युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला कमी रक्त सांडावं लागतं. आणि इथे आपण पाहतो तीच कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. विरुद्ध दिशेला फटका, प्रॉपर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क तिथे मैदानाच्या आतमध्ये झाला होता का नाही हा पुढचा भाग होता. परंतु आपण पाहतो कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे मैदानावरती चेंडूपर्यंत पोहोचलेला नाही आहे. निर्धा बॉल. 7 धावा धावपलकावरती. मी कालही सांगितले ज्यावेळेस आपण पाहतो UK NPL सारखी एक मानाची स्पर्धा तुम्ही मैदानावरती खेळतात 7 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. विशेष म्हणजे पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर मात्र यावेळेचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. लोकेश लोणारीचा खेळ थांबलाय. डावाला पडले पहिले खिंडार. थँक्यू डीजे ऑपरेटर सर. पहिला धक्का मैदानावरती बसलेल्या 7 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सात धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू प्रॉपर बॅटवरती चेंडू इथे मैदानावरती मिळेल झालेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूवरती आलेले आहेत. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच मात्र षटक क्रमांक पहिले संपलेला आहे. अफलातून षटक अशोक रेवडकरनं मैदानावरती टाकलेला आहे. 8 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये थांबवलेला आहे. एक गडी बाद 8 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मी अनेक वेळा सांगितलं की क्रिकेटमध्ये तुमची सुरुवात कशी झाली, परंतु पहा क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने परिस्थिती बदलत असते. ती परिस्थिती बदलाय तुमच्याकडे पेशन्सच असला पाहिजे. अलीकडे काय झालं की आपल्याकडे अजिबात पेशन्स नाहीये. सगळ्याच गोष्टी आपल्याला लवकरात लवकर पाहिजेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरची गाडी जी स्क्वेअर लेगला, टू व्हीलर बंद करा. टू व्हीलरची लाईट आहे पलीकडे अगदी स्क्वेअरले पंचांच्या पाठीमागे. 8 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे.
विठ्ठल आलेत गोलंदाजी मार्कवरती, विरुद्ध दिशेला फटका खेळायचा होता. तिथे जर आपण पाहिले एक धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे जाणार आहे. 9 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतो अनेक मान्यवरांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सड्या हाताने मदत केलेली आहे. सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यांकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हातात घ्यावेत. यावेळीचा चेंडू होता, आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु प्रॉपर बॅटवरती चेंडू मिळाला नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथं मैदानावरती उभे आहेत आणि एका धावीबरोबर संघाचा धावपळ पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 10 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. थेंबे थेंबे तळे साचे. क्रिकेटमध्ये भागीदारी खूप महत्त्वाची असते. तुम्ही अनेक वेळा मैदानावरती इथे ते पाहिलेलं आहे. जरी तुमच्या विकेट गेल्या असल्या परंतु आपण पाहतोय तुम्हाला प्रतिस्पर्धा संघाला जर खिंडीमध्ये गाठायचं असेल तर धावपलक तुम्हाला सातत्यानं हलता ठेवायचा. सुंदर फटका होता तिथे आपण पाहतोय. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक ते तारेवरची कसरत करतोय आणि एव्हाना चेंडू सरळ मातीला गुदगुले करतोय. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. मुख्य पंच नदीम सरांचा इशारा, सनसनी चौकार. तो हाताचा स्पर्श झाला परंतु तो जो वेग होता ना फटक्यामध्ये तो अडवू शकले ना वाडिश लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक. चौकार आला आणि या चौकाराबरोबर संघाचा धावपळ पुढे गेलेला आहे. 14 धावा धावपलकावरती आहे. खरं तर आपण पाहतो डेनेटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करत असतो. विशेष म्हणजे उन्हाचा प्रचंड तडाखा आहे आणि त्या तडाख्यामध्ये आपण पाहतोय डेनेटच्या माध्यमातून हे पर्व मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला खरं तर पाहायला मिळते. प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये खूप मोठा खारीचा वाटा उचलला आणि त्या सर्वांचंच आपण मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करूया. क्रीडा रसिकांनी देखील मला वाटतं पहिल्या रात्रीपासून ह्या मैदानावरती आपण पाहतो प्रत्येक क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी प्रेक्षकाविरुद्ध कांचनचे आणि ते सर्व प्रेक्षक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर अगदी गॅलरीमधनं सामन्याचा आनंद घेता. लॉंग ऑफ फटका फसलाय आणि लॉंग ऑफने पुन्हा एकदा चूक केलेली आहे. मला वाटतं कॅज्युअली दिसला लॉंग ऑफचा जो क्षेत्ररक्षक आहे ना खूप कॅज्युअली दिसला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. कारण तुम्ही जर मैदानावरती पाहिलं हा एक सोप्पा झेलही होता परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहतो त्या चेंडूच्या खाली बोटं येणं खूप गरजेचं आहे. लांबच मला वाटतं चेंडू होता आणि समोरच्या आपण पाहतो जे 2-3 जी बोटं आहेत ना त्याला स्पर्श करत चेंडू खाली पडला. तिथे एक सिंगल आला आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 15 धावा धावपलकावरती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आपल्याला इथे प्रगतीपथावरती पाहायला मिळतोय. 51,000 रुपयाचं पारितोषिक आणि झळालता करंडक. हा बॉल चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नव्हता. फायनल क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चेंडूवरती येतील. एक धाव मिळेल आणि एका धावेबरोबरच षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर्स 16 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे पॉवर प्लेचे पहिले 2 षटके इथे मैदानावरती संपलेला आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कधी कधी काय होतं तुम्ही घेतलेला निर्णय जोपर्यंत सक्सेसफुल ठरत नाही ना तोपर्यंत हे जग तुमच्याकडे संशयाच्या नजरेनं पाहतं आणि संशयाने पाहणार नजरा ज्यावेळेस साधारण झुकते ना मित्रांनो त्यावेळेस आपण समजून जाऊ आपण योग्य ट्रॅकवरती आहे. 3रं षटक मैदानावरती असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सोमा गुराव ह्याही खेळाडूची चर्चा राहिली आहे. पाठीमागच्या काही दिवसामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील राजापूरच्या नगरीवरती आम्ही खरं तर आमदार करंडकाचं पर्व कव्हर केलं. सोमा गुरवने त्या मैदानाच्या आतमध्ये आग ओकलेली होती. दौंड तालुक्यामध्ये वाळकीच्या मैदानावरती या सोमा गुरवने दे माय धरणी टाय करून सोडलं. पलीकडे शिरूर तालुक्यामध्ये तुम्ही गेलं मांडवगड नगरीमध्ये या सोमा गुरवने प्रतिस्पर्धा संघाचा डाव उधळून लावला. आज आपण पाहतो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्यांना कामगिरी करायची आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आहे आणि सोमा गुरव इथे मैदानावरती आले तर स्ट्राईकवरती आपण संजय पाचंगे यांना इथे मैदानावरती पाहत आहोत. हा बॉल मला वाटतं खूप आधी फटका खेळला तिथे त्यामुळे चेंडूचा बॅटचा प्रॉपर टायमिंग तिथे मैदानावरती नाही आहे. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 17 धावा धावपलकावरती आहे. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाटेला येतो. कुणी त्या संघर्षाच्या दडपणाखाली अक्षरशः मातेभर होऊन जातं तर कुणी मात्र त्या संघर्षाच्या अस्तित्वावरती छातडावरती पाय ठेवून स्वतःचं अस्तित्व नक्की निर्माण करत असतं. हा बॉल यष्टीरक्षकांना आपण पाहतो चूक झाली तिथे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील.
पुन्हा एकदा बाईकच्या माध्यमातून एक धाव इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. थेंबे थेंबे तळे साचे अशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हा बॉल फुल टॉस चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाहीये. 18 धावा धावपलकावरती आहे. थेंबे थेंबे तळे सासे इक्के दुक्क सकूच चलने वाला नहीं है. लगाने पडेंगे चौकर छक्के तभी तो बात बनने वाली आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व हे वंश परंपरा निर्माण होत नाही, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाची झालं उभी करावं लागते. कुठलं यश मिळवायचं असेल तर कुठल्याही देवाला नमस्कार करून अजिबात जमत नाही मित्रांनो. त्यासाठी प्रचंड मेहनतीचा डोंगर पार करावा लागतो. स्क्वेअर लेग खूप दूरवरनं प्रवास करत तो मात्र चेंडूच्या पुढेपर्यंत पोहोचलेला होता. तोपर्यंत 2 धाव, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहतोय साच बाच और ये ताज यानी या 3 धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकल्याचा 21 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जरी एक फलंदाज यू मिस आई विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आणि आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात आदर्श गायकवाड. नावाप्रमाणे आदर्श खेळी आपल्या संघासाठी मैदानावरती त्यांना खेळावं लागेल. हा बॉल आपण पार होता इथे मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावरती 21 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. वरती नजर टाकल्यास 21 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजून 5 षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. परिस्थिती ही माणसाला बिघडवत नाही आणि परिस्थिती माणसाला आपण पाहतो सुधरवते नाही. त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात, परंतु त्या अडचणीवरती तुम्हाला मात करावी लागते. आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणी येतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा. मोडवरवळे हाताने घेतली, स्वराज्याची स्थापना केली आणि 350 वर्षापूर्वी माझ्या राजाने जगायचं कसं हे दाखवून दिलं. त्यामुळे तुम्हाला लढावं लागेल. या जगामध्ये आपण पाहतो असं म्हटलं जातं की टाकेचे घाव घासल्याशिवाय देव पण येत नाही, आणि त्यासाठी मात्र तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न इथं मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात. 21 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्लेचं पहिले षटक टाकलं होतं अशोक रेवडकरनं. पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे आणि 4थ्या क्रमांकावर षटक घेऊन इथं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल एक्सप्रेस चेंडू होता. खरं तर तुम्ही मैदानावरती पाहिलेला कधी कधी तुम्हाला वेगाचा वापर करता आला पाहिजे. संजय पाचंगे आतापर्यंत जी काय त्यांची इनिंग सजली, पाठीमागचाही दिवस मी त्यांचा कालचाही दिवस पाहिला, तर तिथे टायमिंग करत होते. आज मला वाटतं असं वाटतंय की खूप जोरामध्ये बॅट फिरते.
तुम्हाला चेंडूचा वापर करावा लागेल. एक धाव मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपळ पुढे जातोय. 22 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. हा बॉल जागेवरनं उडवलाय. लॉंग ऑन उभा आहे तिथे मैदानावरती आणि यावेळेस कुठली चूक नाहीये. सेफली टेकन केलंय. डावाला पडतंय तिसऱ्या क्रमांकाचं खिंडार. आदर्श गायकवाडचा खेळ थांबलाय. तो प्रेशर जाणवत होता आणि कोणाला तरी जबाबदारी इथे मैदानावरती घ्यायचे होते. चुकीचा फटका खेळला. लॉगॉनच्या क्षेत्रक्षणे आपण पाहतो. मला वाटतं खूप शांत पद्धतीने तो झेल टिपला. कुठे पॅनिक झालं नाही तो मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानावरती ज्यांच्या नावामध्ये खरं तर विजयाची चाहूल आहे असे राहुल गायकवाड मैदानावरती आलेत. एक एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच मात्र संघाचा धावपळ पुढे सरकतो. 23 धावा धावपलकावरती आहे. मी अनेक वेळा मैदानावरती सांगितलं की संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण पाहतो तुमच्या वाट्याला संघर्ष येत असेल तर स्वतःला नशिबान समजा. वेळ मिळाला तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख पुस्तक वाचा. त्या पुस्तकामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की आयुष्यामध्ये संकट आलीच पाहिजे. जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत तुमच्यातल्या सुप्त गोष्टी बाहेर पडत नाही. तुम्हाला कळतच नाही की याही क्षेत्रामध्ये मी पारंपरिक आहोत, या क्षेत्रामध्ये देखील मी कर्तृत्व दाखवू शकतो. वाईट बॉल अवंतर धाव इथे मैदानावरती आली. अवंतर धावीबरोबरच संघाचा धावपळ पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकली असता 24 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाच्या षटक प्रगतीपथावरती आहे. हा बॉल जागेवरनं उडवलाय. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक पाठीमागे थांबला. पाहिलं की दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी कलेक्शन, तोपर्यंत चित्त्याची चपळाई, गाडीची नजर, गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्याचा 26 धावा आहे. असे जगावे आयुष्याला आव्हानाचे लावून अत्तल, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अरे नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या, ताऱ्यांची आयुष्याला भिडते नाही चैन करावे स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्यांची तयाले मार्ग मिळते 70. हो हो घडलंय काय, हातामध्ये चेंडू आलाच नाही. नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे विद्यार्थ्यातलं वहीतलं पान असतं. अरे रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. येताना काय आणायचं नसतं, जाताना काय न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. या जगण्यावरती शतता प्रेम करा, कारण आयुष्याचा हा चित्रपट पुन्हा लागणार नाहीये. तुम्हाला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं आहे. वेगावरती सॉर होता. डल्सिंग डाऊन द विकेट डायव्ह. इथे फेकी आपण पाहतो. मला होता अशोक रेवडकर अगदी सोमा गुरुच्या चेहऱ्याच्या समोर आली. म्हणजे कसं बसं त्याने स्वतःला वाचवलं तिथे. एकदा मिळेल आणि एका धावीबरोबरच आपण पाहतोय संघाचा धावपळ पुढे जाईल. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 27 धावा, 3 गडी बाद. चार षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला आहे. 27 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 5व्या षटकाला इथे मैदानावरती आपण जात आहोत आणि संकेत सोलंकर आपल्याला गोलंदाजी मार्कवरती इथे पाहायला मिळतात. लाईट बंद करा इकडे समोरच्या गॅलरीमध्ये. एका 2 व्हीलरची आहे. हां थँक्यू. 27 धावा धावपलकावरती 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. हा बॉल सुंदर गोलंदाजी आहे. आपण जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये मी पहिल्या सामन्यापासून पाहतो. तुम्ही पहिला सामना जर पाहिला ना तर पहिल्या सामन्यामध्ये जिथे धावा बनत होत्या लकी खंडाकडे
हे जे यष्टीरक्षक होते ते क्लोज झाले आणि क्लोज झाल्यानंतर आपण पाहतो फलंदाज चाचपडताना पाहायला मिळाले आपल्याला. म्हणजे जे स्टेप आउट करत सहजरित्या ते फटके खेळत होते मुक्त पद्धतीने ते थांबले आणि मग मात्र आपण पाहतो संघाला विजयी मैदानाच्या आतमध्ये मिळवत आला आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. हा बॉल स्टेजवरती गर्दी करू नका. तिसऱ्या पंचांकडे जातोय. लहान मुलं स्टेजवरती येऊ नका बरं. त्यामध्ये विजय तुकाराम कांचन साहेब, नानासाहेब गोरे, धीरज भानुदास जाधव साहेब, जितेंद्र केरिंग साहेब, सुनील मोहन कांचन साहेब, नितीनजी जोशी, आदरणीय महेशजी दाभोळे साहेब, विनायक नागरगोजे साहेब, सुनीलजी कासोर्डे साहेब, अजितजी नवले, मंगेशजी कांचन, त्याचप्रमाणे संकेतजी जाधव, संदीपजी शिंदे, अवधूतजी राऊत साहेब, राजेंद्र चव्हाण साहेब. इट्स अ फेअर बॉल. अमोल गडकरी 11 संघाचे कर्णधार. संजय पाचंगे यांच्या षटकारासाठी आदरणीय अमोलजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. 27 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली कामगिरी. यावेळीचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असाल इथे. फाईन लेग आणि मिड विकेट दोघांमधली दरी आणि चेंडू सरळ माती कापत सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार आहे. मैदानावरती आला. विशेष म्हणजे दिशा भरकडलेला हा चेंडू होता. फक्त दिशा दाखवली तिथे मैदानावरती संजय यांनी आणि धावफलक सुंदर फटका आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर ओळीने दुसरा चौकार. वरती संजय पाचंगे मैदानावरती खेळतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी, सामना पाहण्यासाठी त्यांचे मोठे बंधू आदरणीय गजानन पाचंगे साहेबांची या ठिकाणी उपस्थिती लाभते. ओळीने तिसरा मिड विकेट सीमारेषेला चिरून भेदून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणायचा आहे. लागोपाठचे 3 चौकार मैदानावरती आले. चौकार हॅट्रिक पूर्ण झाली. धावपल पुढे गेलाय. 39 धावा धावपलकावरती या षटकामध्ये आपण पाहतो धाव्यांची उधळण मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही षटक संपलेलं नाही. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धावा इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतोय. 40 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. मी अनेक वेळा सांगितलं की जगाच्या रंगमंचावरती वावरताना असे वावर की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिले पाहिजे. अशी कामगिरी तुम्हाला इथे मैदानावरती करावी लागेल आणि त्यासाठी मात्र एक मोठा रंगमंच मैदानावरती उभा राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू होता कव्हरला. फटका इथे मैदानावरती खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. फेकी सोमा गुरवकडे आहे. बॅकअपसाठी मात्र क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती शिवनेरी स्ट्रायकर्स पहिली बॅटिंग करू. धावपलकावरती 3 गडी बाद. 41 धावा आहेत.
षटक इथे मैदानावरती संपलेलं आहे. लागोपाठचे 3 चौकारी यादीच्या षटकामध्ये जे संजय पाचंगे यांनी आपण पाहतो मैदानावरती खेळले त्यासाठी अमोल गळखडी यांच्या माध्यमातून ₹500 पारितोषिक ऑनलाईनच्या माध्यमातून जमा झाले. पाचंगे साहेब आपल्या फोन पेला 41 धावा धावपलकावरती आपण पाहतो मैदानावरती 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. 6व्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे आता जिग्नेश आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. हा बॉल समोर पुण्यामध्ये मिड ऑफला माती कापत मातीला चिरून भेदून तोडून चेंडू सरळ सीमारेषेच्या लोगों ने मेरे काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने के मैं जब जब बिखरा हूं दुगनी रफ्तार से निखरा हूं. चौकाराला चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे गेलाय. 45 धावा धावपलकावरती जिंकण्याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चालू झालेलं आहे. हा बॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये लागले. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. खरं तर अस्तित्व मैदानाच्या आतमध्ये अनेक वेळ मी सांगितलं की आयुष्यामध्ये स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. वाईड यॉर्कर ही लेंथ मैदानावरती ठेवलेली आहे आणि आतापर्यंत मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती चौकार आहे आणि त्याचे दोन्ही चेंडू नवसंजीवनी प्रदान करणारे जिग्नेश यांच्यासाठी मैदानावरती राहिले. 45 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 6 आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये सर्व काय सुरळीत चाललेलं होतं. चेंडू तिसऱ्या पंचांकडे जायचं आपल्याला. चेंडूची हाईट चेक करायचं आपल्याला इथे. चौकार कन्फर्म आहे परंतु आता चेंडूची हाईट आपल्याला इथे मैदान मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल इथं फ्री हिट पाहायचं इथं मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने चेंडू हाताळतील मैदानावरती आपण. हा बॉल स्क्वेअर वाह वाह सुंदर फटका कलात्मकतेचा आविष्कार. तेरा कमाल तू ही जाने मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. चौकार 4 धावा. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकला 54 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आहे. वाईट बॉल इथं मैदानावरती आहे. हा फटका खरं तर नुसतं पाहावं आणि पाहतच राहा. किती वेळ पाहिलं ना तर या फटक्याचा आपण पाहतो आनंद द्विगुणितच होणार. इतका सुंदर फटका खेळलाय. चौकारानंतर खराब चेंडूला वाईट बॉल अवांतर धावेनिशी धावपल पुढे गेलाय. 55 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटची बाहेरची कड आणि इथे मात्र फायनली संजय पाचंगे नावाचा वाद स्टॉप. बिग विकेट इज गॉन.
कट आणि चेंडू दोघांमधली दरी भेद सरळ सीमारेषेच्या बाहेर. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठला किनारा. चौकार. सहा षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलेला. जरा ड्रिंक आहे आणि धावपलकावरती नजर टाकल्यास 59 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. किती षटकं राहिल्यानंतर बॅटिंगला येईल तर मला वाटतं तो हसत हसत मला शेवटचे 2-3 षटकं आणि मला वाटतं तिथेच ते आलेले आहेत. पहिल्याच चेंडूवरती स्क्वेअर कट सुंदर खेळला. धावपलक 59 धावा धावपलकावरती तर 7व्या क्रमांकाच्या षटकाला इथं मैदानावरती प्रारंभ होतोय. हा बॉल मला वाटतं खूप आधी खेळला हा फटका. बरेचशा दूरवरून आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत घेतलेला 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्या असतात 61 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकाचं षटक आहे. आता इथे राहुल गायकवाड यांना आपण पाहतो धाबा मैदानाच्या आतमध्ये बनावं लागतील. 2 चेंडू खेळले 3 धावांवरती आहे. 41 धावांची विध्वंसक इनिंग खेळून संजय पाचंगे मात्र मैदानावरती थांबलेला आहे. तर आता इथे फिनिशिंग टेस्ट तुम्हाला मैदानावरती द्यावा लागेल. अंगभेदक मारा होता. विशेष म्हणजे आपण पाहतो गती काढून घेतली होती. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जात आहे. धावपलकावरती नजर टाकल्या असता 62 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकाचं षटक आहे. तोडाफोड आणि राज्य करा. ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले भारतातल्या महापुरुषांनी मात्र इंग्रजांना विरोध केला. मग मात्र इंग्रजांनी ओळखलं की इथे जर संसार थाटायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि मग मात्र इंग्रजांनी तोडाफोड आणि राज्य करा ही नीती अवलंबली. आता आपला अंतर्गत गटबाजी देखील मोठ्या प्रमाणात ती जबाबदार होती. तो भाग वेगळा. 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे सरकतो. धावपलकावरती 63 धावा आहेत. चांगलं कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये गाजवायचं. मी अनेक वेळा सांगितलं की दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छाताडामध्ये दम असेल तो जो शिकारी करणार देखील हे जातीवंत लागतो. 1 धाव मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्याचा 64 धावा आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणारं विशेष शिक्षण जरूर घ्या. उपजीविकेच्या 64 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. उपजीविकेसाठी आवश्यक असणारं विशेष शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, शिल्प, नाट्य, वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे यावेळीचा चेंडू आपण पाहतो. अपील इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. खूप मोठी अपील. यस, आली पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल इथे.
पाचवा धक्का आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये बसेल आणि 7व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये संपेल. सिन्कोमीटरच नाही आपल्याकडे, त्यामुळे ज्यावेळेस आम्ही खरं तर दोन्ही समालोचकांनी सांगितलं, ज्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू आहे ना, फलकावरती 68 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचा क्रमांक षटक इथे मैदानावरती असेल. गोलंदाजी मार्कवरती विठ्ठल आले, ज्यांनी एक षटक टाकले. 8 धावा मात्र मैदानावरती खर्च केले. त्यांना शेवटच्या षटका आणले गेले. बॉटम हँडचा वापर करायचा होता. मनगटाचा पुरेपूर वापर तिथे झालाच नाही. शॉर्ट फायलिंगमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलीत. एक धाव मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती 69 धावा इथे मैदानावरती आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. संघर्ष उन्हीं को चिंता जिनमें लढणे की ताकद हो. आणि तो संघर्ष तुमच्या वाट्याला येत असेल तर तुम्हाला मात्र कर्तृत्व इथे मैदानावरती दाखवाच लागणार आहे. हा बॉल सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडू एकोणसत्तर धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 8व्या क्रमांकाचं षटक इथे प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. हा बॉल यावेळेस मात्र मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाणार आहे. 70 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. UKNPLचं एक देखणं पर्व आणि त्या देखणं पर्वाचा आम्हाला सर्व गर्व राहिलेला आहे. हा बॉल जागेवर फटका खेळायचा, धावचिताची संधी. मला वाटतं इथे स्ट्राईकवरती देखील राहुलला थांबू शकले असते. तिथे यष्टीरक्षक आपण पाहतो इथे मला वाटतं थोडं चूक करून गेले फलंदाज. सत्तर धावा धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. तिसरं शेवटच्या क्रमांकात षटक आहे. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कॅट ताकद फटक्यामध्ये नव्हते. चांगले क्षेत्ररक्षण संकेत सरांच्या माध्यमातून एक मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आली. यावेळेस मात्र राहुल यांच्याकडे कुठलीही संधी नाहीये. फलंदाज धावत होईल इथे. यांना इथे मैदानावरती टाकायचे आणि मी कौतुक करेल. आतापर्यंत 10 चेंडू टाकले. 10 चेंडूमध्ये केवळ 11 धावा मैदानावरती विठ्ठल यांनी खरं तर खर्च केलेला आहे. आणि मैदानावरती जर तुम्ही पाहिले इथे तर या शेवटच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी म्हणजे आपण पाहतो प्रत्येक चेंडूला सोन्याचा भाव आलेला आहे. 71 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 चेंडू या षटकातले इथे मैदानाच्या आतमध्ये टाकायचे आहेत. हा बॉल
डान्सिंग धावून विकेट पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एकतर धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं 2 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावचीताची संधी होती, परंतु संधीचं सोनं नाही तर अक्षरशः चिंधी झाली. 2 धाव मिळतील. या 2 धावीबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. 73 धावा आहेत. शेवटचा चेंडू खेळायचा आहे आणि तो म्हणजे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विक्रम यांना. 73 धावा धावफलकावरती. 73 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा बॉल नव्याने टाकावं लागेल. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. आजच्या दिवसातल्या शेवटच्या क्रमांकाच्या मॅचची आम्ही उद्घोषणा करतोय. पन्हाळा पॅन्थर संघाचे कर्णधार आणि पुरंदर फायटर संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी चला. एका बाजूला पुरंदर फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला पन्हाळा पॅन्थर्स. हा बॉल पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलीत. एक मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर पहिला डावही मैदानावरती संपतोय. 76 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 77 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये मल्हारगड योद्धा या संघाला. या टॉसला या चला. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉसला आपण आपल्या शुभ असते आपण टॉस या ठिकाणी कव्हर करूया. विशालजी जावळे. पहिला डाव मैदानावरती संपलेला आहे. चला चला सलामीवर चला ना. टॉस होतो तिकडे. मान्यवर आलेत का? मान्यवर आलेत ना? टॉस आपण या ठिकाणी
मैदानावरती कव्हर करतो तिथे पृथ्वीराज आहेत का? पृथ्वीराज कांबळे सर आहेत तिथे मला वाटतं ना. हा? जनसेटवाले विनंती असेल संपर्क करा. जनसेटवाले ज्यांच्या जनसेट आहे त्यांचा कुणी प्रतिनिधी असेल तर विनंती असेल की आपण इमर्जन्सी भेट घ्या. आयोजक कमिटीची विनंती आहे. नरेंद्र कांचन साहेब आपण या आपल्या उपस्थितीमध्ये आपण हा टॉस मैदानावरती कव्हर करतो. कांचन साहेब या खाली चला. दोन्ही कर्णधार आलेत मला वाटतं विशाल धारेक आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण अखिलेश यांनाही इथे मैदानावरती पाहत आहोत. कांचन साहेब या लवकर खाली चला. मॅचकडे जाऊयात. आपण पाहतोय 76 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 77 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या 77 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईकवरती लखन चौधरी यांना इथे मैदानावरती पाहतो. तर नॉन स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं सोमा गुरव यांना आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण मात्र राहुल यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. आता 77 बनवायच्यात. लेस प्लेचा इशारा मैदानावरती येतोय. हा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खेळलेला एक सुंदर सुंदर फटका इथे मैदानावरती, परंतु तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण इथे मैदानावरती आहे. 77 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आणि या 77 धावांचा पाठलाग करत असताना 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. आता पहिल्या 12 चेंडूमध्ये तुम्ही स्टार्ट कसा करताय ना त्यावरून तुमची चेस इथे मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिले षटक घेऊन राहुल मैदानावरती आले. हो 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 मला वाटतं कदाचित बॅटची कड होती तिथे. सगळ्याच खेळाडूंनी डोक्यावरती हात ठेवलेला आहे. मला वाटतं येस मुख्य पंच कळवतील की चेंडूचा बॅटचा कुठलाही संपर्क नव्हता तिथे. कधी कधी काय होतं की मैदानावरती खेळत असताना तुम्ही पहा ग्रिपचा देखील टॉस कव्हर करतो आपण. टॉस आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतो. पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये पुरंदर फायटर्स अशा 2 तगड्या फौजांमधले तुंबळ युद्ध आहे. अखिलेश कांचन एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला आपण विशाल धारक यांना इथे मैदानावरती पाहत आहोत. प्रेसिडेंट कप जो महाराष्ट्रातून 25 खेळाडूंची यादी प्रसिद्ध होतं त्या 25 खेळाडूंच्या यादीमध्ये हवेलीचा टार्झन आणि शिंदवणे गावचा कोहिनूर हिरा विशाल धारक हा सिलेक्ट झालेला आहे आणि ती अभिमानाची आपण पाहतोय गोष्ट आपल्या सर्वांसाठी असणार आहे. ओळीने 3 पुरंदर का पन्हाळा का पन्हाळा पॅन्थर संघ नाणेफेक जिंकतोय आणि बॅटिंग आम्ही करू हा निर्णय इथे मैदानावरती घेतला. सुंदर फटका चेंडू सरळ कव्हर एक्स्ट्रा कव्हरला फोडून बाहेर येईल. चौकार. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबरच आपण पाहतोय आणि त्याची गरज होती कारण पहिल्या 3 चेंडूवरती कुठली धाव आली नव्हती त्यामुळे चौथ्या चेंडूवरती बॅट चालवायचीच होती. आपण पाहतो लखन चौधरी यांना आणि यावेळेस मात्र त्यांनी पॉवर प्लेचा इथे फायदा घेतलाय आणि एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहे. ज्यांनी पुन्हा एकदा चौकार विराज ट्रोल्स अँड ट्रॅव्हलचे ओनर आदरणीय गणेश हनुमंत कांचन साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. साहेब आपलं देखील आम्ही या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत. सुंदर फटका आउटस्टँडिंग फटका लखन चौधरी कलात्मकता दाखवत आहे. वाडी
संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकला असता 12 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इक्वेशनवरती नजर टाकली तर अजून आपण पाहतो 42 चेंडूमध्ये 65 धावांचा प्रवास करायचा आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो कभी लढा नाही होता. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. या जगामध्ये आपण पाहतो खरं तर मी सातत्याने सांगितलं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे, मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. त्यामुळे आपण पाहतो तुम्ही स्वतःला सिद्ध करा आणि एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर हे जग मात्र तुम्हाला सातत्याने प्रसिद्ध करणार आहे. 1.5 चेंडूची घोषणा देसाई साहेबांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते. खरं ते त्रिकूट ही त्रिमूर्ती आपल्याला लाभलेली आहे. तुमची स्पर्धा कधी वेगवेगळ्या उंचीवरती जाते ज्यावेळेस आपण पाहतो तुमच्या स्पर्धेला शिस्त असते आणि या तिन्ही पंचांना मात्र एक अप्रतिम शिस्त या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, उंच हवेमध्ये फटका, लॉंग ऑन मिड ऑन, व्हॉट अ कॉट. सोमा गुरव नावाचं वादळ थांबवलं या षटकामध्ये. मॅग्निफिसंट झेल, आउटस्टँडिंग कॉट. डावाला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय 77 धावांचा पाठलाग. 77 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि 12 धावसंख्येमध्ये बसलेला पहिला हादरा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला धक्का मैदानावरती न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. दीपक गायकवाड नावाप्रमाणे हा कुलदीपक आपल्या गावासाठी, आपल्या फ्रँचायझीसाठी, आपल्या अस्तित्वासाठी मैदानावरती कामगिरी करेल का? कारण अजूनही समीकरण जर तुम्ही पाहिलं 41 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. हा बॉल समोर मिडॉन फोडलाय. कुलदीपक दीपक गायकवाड पहिल्या चेंडूवरती बरसतोय. 4 धावा. चौकार इथे मैदानावरती आला. चौकाराबरोबर संघाचा धपल पुढे जाईल. धपलकावरती नजर टाकल्या असता 16 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 40 चेंडूमध्ये अजूनही आपण मैदानावरती नजर टाकली तर 61 धाव्यांची गरज. यावेळेचा चेंडू आपण पाहतो विरुद्ध दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. समीकरण बदलतं. 39 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज आहे. 39 चेंडू आणि आपण पाहतो 61 धाव्यांची गरज सामना मैदानावरती रंगलेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे मैदानावरती आहे. खूप मोठं धावफलक आहे परंतु 2 ते 3 षटकामध्ये हा धावफलक होणार नाही. तुम्हाला प्रति षटकामध्ये किती धावा आवश्यक आहे त्या रन रेट प्रमाणे तुम्हाला कामगिरी इथे करायची आहे. विरुद्ध दिशेला स्विचचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं चेंडूवरती एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती नजर टाकला असता 17 धावा आहेत. 38 चेंडू आणि 60 धाव्यांची गरज आहे. जिंदगी खेलते भी उसे के साथ जो खिलाडी बेहतर हो आणि तुम्हाला कर्तृत्व दाखवायचं आहे. या कर्तृत्वावरती मात्र तुम्हाला स्वतःचा अधिराज्य गाजवायचं आहे. रोहित मोरेने मात्र अफलातून षटक इथे मैदानावरती टाकले. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र चौकार आला. त्यानंतर मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिले तर एक निर्धाव चेंडू आलाय आणि त्यानंतर आलेले एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. आता दोघांनाही चांगली भागीदारी इथे मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असणार आहे. चांगले चेंडू दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची लावलेली वाट म्हणजे मित्रांनो हे क्रिकेट आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये माही इव्हेंटच्या माध्यमातून
या स्पर्धेला बाउंड्री रोप आपल्याला ज्यांच्या माध्यमातून इथे लाभलेला आहे शिरूर तालुक्यातील नाहुरे या गावाला बिलॉंग करणारे आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचे उत्कृष्ट पंच सचिन पवार सर अर्थात आपण पाहतो माही इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला ग्लॅमरस तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो। झेल सुटलाय, कॅच सुटाय, मॅच सुटाय। प्रतापराव गुजरांनी बेलोल खालला जीवदान दिलं होतं। बेलोल खाल स्वराज्यावरती पुन्हा एकदा चालून आला, नुसता चालून आला नाही तर प्रतापराव गुजरांना नामोहरम करून टाकलं। त्यामुळे संधी चोर पावलाने येते आणि चोर पावलाने संधी निघून देखील जाते। त्या मिळेल संधीचं सोनं इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे। 18 धावा धावपलकावरती 37 चेंडू आणि 59 धावांची गरज। सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय। हा बॉल मोठा फटका खेळायचा परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क नाही। 2 षटके संपलीत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावपलकावरती नजर टाकला असता मल्हारगड योद्धा हा संघ धावपलकावरती 18 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। तर समीकरण बदलत आहे, 36 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे। 36 चेंडू मध्ये आपण जर पाहिले 59 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे। कोणाला तरी एकाला ते मैदानाच्या आतमध्ये ड्रायव्हिंग सीट वरती यावं लागणार आहे। षटकार चौकार इथे मैदानावरती खेळायला लागेल, त्याशिवाय तुमचं काम होणार नाहीये। जो बीत गए वो दौर अब ना आएगा, इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा, घर फूक दिया हमने अब राख उठानी बाकी है, जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है। लढावचे 36 चेंडू आणि 59 धावांची गरज। सामना मैदानावरती रंगला आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा राहुल गायकवाड यांच्याकडे संघाचा नेता गेलेला आहे। जरी पहिले षटक 12 धावांचं मैदानावरती टाकलं असलेलं आहे तरी इथे मात्र आता बंधन आहे 5 क्षेत्ररक्षक घेऊन या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक घेऊन मात्र गोलंदाजी इथे मैदानावरती करायची। अगदी स्क्वेअरलेमध्ये आमच्या समोर अजित यांना आपण पाहतो, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। तर एक चांगले जाळं मैदानाच्या आतमध्ये उभं करताना आपण इथे मैदानावरती पाहतो। हा बॉल स्क्वेअरलेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पंबल झाला क्षेत्ररक्षकाकडनं। एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच मात्र संघाचा धावपळ पुढे जाईल। 19 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 35 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे। 35 चेंडू मध्ये आपण पाहतो 58 धावांची गरज। संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलेला आहे। पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे। अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पायाने उभं राहता आलं पाहिजे। जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं। पराभवाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते, फक्त त्या पराभवामध्ये संघर्ष असला पाहिजे आणि त्या संघर्षामध्ये दम असला पाहिजे। 19 धावा धावपलकावरती इतिहास आवाज उठाने वालों पर लिखा जाता, तलवे चाटने वालों पर नहीं। हा तो इतिहास जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभा करायचा असेल तर तुम्हाला पहा बॅटची जादू मैदानावरती दाखवायची। एक सिंगल एका धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे जाईल। धावपलकावरती 20 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। समीकरण बदलतंय, 34 चेंडू आणि 57 धावांची गरज। सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतोय। लखन चौधरी मैदानावरती खेळतात, 8 चेंडू खेळले आणि आतापर्यंत 14 धावा त्यांच्या माध्यमातून। दीपक गायकवाड एक चौकाराबरोबरच 5 चेंडूमध्ये 6 धावांवरती मैदानावरती खेळताना पाहायला मिळतात। हा बॉल चाबूक फटका होता आडव्या बॅटने तिथे समोर लॉंग ऑफला एका धाव मिळेल आणि एका धावीबरोबरच मात्र संघाचा धावपळ पुढे सरकतोय। 21 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। थेंबे थेंबे तळे साचे, एकेरी दोरी धावा प्रतिस्पर्धा संघाला अजिबात अडचण निर्माण करणार नाही। तुम्हाला षटकार चौकारच मैदानावरती खेळावं लागेल, षटकार चौकाराची माळ फुलवावं लागेल, षटकार चौकारांची उधळण करावं लागणार आहे। विजेच्या कडकडासह धावांचा पाऊस तुम्हाला मैदानावरती पाडावा लागणार आहे, त्याशिवाय तुमचं काम मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये। 33 चेंडू आणि 56 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना इथे पाहायला मिळतोय। हा बॉल विरुद्ध दिशेला फटका आहे आणि त्याची गरज होती। चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मोकळ्या पे धावपळ पुढे सरकला। 25 धावा धावपलकावरती असणार आहे। तिसऱ्या क्रमांकावर षटक, या षटकानंतर मात्र ड्रिंक्स ब्रेक असेल। दोन्ही मेंटॉर विनंती असेल आणि खरं तर दोन्ही अतिरिक्त खेळाडू विनंती असेल की आपण या ठिकाणी यानंतर सज्ज राहायचंय। निर्धाव बॉल आलाय
धावपल पुढे जातो 25 धावा धावफलकावरती चौकार आला चौकाराबरोबर विकेशन बदललंय 31 चेंडूमध्ये अजूनही 52 धावींची गरज आहे शेवटचे 31 बॉल तुमच्याकडे आहेत आणि त्या 31 बॉल मध्ये मात्र 52 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबवायच्या शिवणे स्ट्रायकर्स तर त्याच 31 चेंडूमध्ये 52 आता 31च घ्यावं असं काही नाही तुम्ही 20-22 मध्ये देखील सामना संपवू शकता परंतु गोलंदाजी टीम देखील आपण पाहतो आता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये डाव टाकाय मैदानावरती सुरुवात केलेली आहे 31 चेंडू आणि 52 अशी एक चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते हा बॉल जागेवर डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा आणि डावाला पडलेलं दुसरं खिंडार शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होईल आणि ड्रिंक्स बेकाय होईल शिवनेर टीम चला मेंटर साहेब या बाहेर या चला जो काही संदेश द्यायचा तो दिलाय तुम्ही चला या लवकर या मेंटर साहेब चला क्षेत्ररक्षण लावून घ्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 25 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 25 धावा धावफलकावरती 3 षटकात चला चला स्पीडअप करा ना स्पीडअप चला विनंती असेल पहा टाइम लावावा लागेल नाही तर धावफलकावरती आपण पाहतो नजर टाकल्या असता 25 धावा तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळते 3 षटकांचा खेळ संपलेला आहे चौथ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले इथे अजित नवले यांना इथे मैदानावरती आणले गेलेले आहे 30 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज आहे लखन चौधरी आपण पाहतो मैदानावरती आहेत सलामीला आलेले बॅटर जरी एका बाजूने मात्र मैदानावरती फलंदाज बाद होत चालले परंतु एक बाजू मात्र लाखून ठेवलेला आहे आणि एका बाजूने मात्र निखाराचा संघर्ष चालू आहे वाह सुंदर बॉल होता अक्रॉस द लाईनने फटका खेळायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क मात्र आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती आहे षटकार चौकार तुम्हाला सातत्याने खेळावं लागेल त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाहीये अकुट टप्प्या ओलिन 2 चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलेले आहेत आणि 2 निर्धाव चेंडू गेल्यानंतर मात्र एकवशीने मैदानावरती बदलणार आहे हा बॉल जागेवरनं फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मैदानावरती सुटलाय 2 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल या 2 धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल धावपलकावरती नजर टाकल्याचा 27 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे तर अजूनही 27 चेंडू आणि 50 धावींची गरज सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे रहा संघर्ष को चलाता है चला 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 स्पीडअप करा एवढं वेळ नाही आपल्याकडे चला रहा संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है
जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. सूर्याप्रमाणे चमकायचे तुम्हाला आपण पाहतो या अंधाऱ्या रात्रीमध्ये. यावेळीचा चेंडू लखन लखन चौधरी जैसा आया वैसे ढोगाला तो सव्वीस चेंडू आणि अजून आपण जर पाहिले 44 धावांची गरज आहे. लखन 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 ऑन फायर समालोचक कक्षाला मानवंदना दिली आहे. षटकार. षटकार खेचतायत आणि धावपल पुढे गेलेला आहे. धावपलकेवरती 39 धावा समीकरण आणून ठेवलंय. शेवटचे 25 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. 25 चेंडू मध्ये आपण पाहतो 38 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इतर रंगताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळीचा चेंडू ओळीने ओळीने तिसरा अक्षय बधे. कॅच सुटलाय. कॅच छुटाय मॅच छुटाय. एक धाव मैदानावरती आणि त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती नजर टाकल्या असता 40 धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. समीकरण बदलत आहे. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 23 धावसंख्येवरती होता क्लेन मॅक्सवेल. अफगाणिस्तानने झेल सोडला 23 या धावसंख्येवरती. पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा खेळाडू बनला की ज्याने चेस करताना 200 धावा ठोकल्या. चार षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली. 4 षटकांच्या समाप्ती आता धावपलकावरती 40 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि आपण पाहतो 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलाय वेळ लागत नाही आणि ती परिस्थिती आपण पाहतो बदलताना आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पारितोषिक आपण पाहतो इथे मैदानावरती ऑन होताना तुम्हाला पाहायला मिळतात. लागोपाठच्या 3 षटकारासाठी पहिलवान शुभम भैया काळेसाहेब आणि आदरणीय प्रवीण मामा ननावरे साहेब यांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर आपण पाहतो शंकर हरिहर यांच्याकडनं मात्र लागोपाठच्या 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्थात आपण पाहतोय षटकार हॅट्रिक साठी शुभम भैया काळे आणि प्रवीण मामा ननावरे आणि अर्थात आपण जर पाहिले शंकर हरिहर साहेब या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती आला. धावपलकावरती 40 धावा मैदानावरती स्थिर आहे. 23 चेंडू आणि अजूनही आपण जर पाहिले 37 धावांची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बार होता स्क्वेअरले पंचा बरोबरच मुख्य पंचाने दोन्ही हात जमिनीला समांतर खेचले. चुकीला माफी नाहीये. इट्स अ वाईड बॉल आणि अवंतर धावी बरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 41 रिव्ह घेतात. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण.
ड्रीव कॅन्सल आहे का? हा, एक चला 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 स्पीडअप करा. व्हाईट बॉल आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. अवंतर धावे बरोबर संघाचा धावपल पुढे गेले. 41 धावा धावफलकावरती आहेत. 23 चेंडू आणि 36 धावींची गरज आहे. 23 चेंडू मध्ये आपण पाहतोय अजूनही 36 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा बॉल एक्सप्रेस होता, भन्नाट होता, वेगवान होता तिथे आणि लेगबाईच्या माध्यमातून एक धाव तुम्हाला मैदानावरती जनरेट झालं. मला वाटतं अचानक इथे जलमोक्याचा उद्रेक झाला. अशा पद्धतीने हा वेगवान चेंडू आला. एक धाव मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्याचा 42 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. समीकरण बदलत आहे. 22 चेंडू आणि अजूनही जर पाहिले 35 धाव्यांची गरज आहे. 22 चेंडू मध्ये आपण जर पाहिले अजूनही 35 धाव्यांची गरज. सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला. चला चला स्पीडअप करा ना, स्पीडअप करूयात. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 22 चेंडू आणि 35 धावा असा सामना आपण पाहतो इथे मैदानावरती रंगलेला आहे. एक एक चांगले षटक पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणार आहे. यावेळेचा चेंडू होता मिड ऑफच्या डोक्यावरनं क्लासिकल हिट होता. हा ऑन फील्डला क्लिअर कर. चौकाराला चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 46 धावा. 21 चेंडू आणि अजूनही जर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये नजर टाकली तर 31 धाव्यांची गरज आहे. 21 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज असा सामना आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. सुंदर बॅटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळते. जिग्नेश यांच्या बॅटमधून चौकार आला इथे मैदानावरती. कम्फर्टेबल नाही आपला फॉलो थ्रो मध्ये. नव्याने चेंडू टाकावं लागेल. डेड चेंडूची घोषणा इथे मैदानावरती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे 42 नियम टेनिस क्रिकेटच्या इंडस्ट्रीमध्ये लागू होतात आणि त्यामध्ये आपण जर पाहिला 20व्या क्रमांकाचा नियम आहे. इट्स अ डेड बॉल. 46 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 21 चेंडू मध्ये 31 धावा. 21 रिकॉर्ड बाय 31 अशी कामगिरी इथे मैदानावरती असणार आहे. विरुद्ध दिशेला फटका. फर्स्ट लाईफ आणि दोघांमध्ये सुटला होता परंतु पुन्हा एकदा दोघांचं कॉम्बिनेशन आणि फलंदाज इथे बाद आहे. जमोशी जपून आपली खेळी. काळे करे बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेके भोवताली तब झेल घ्याव्या जो तो फासे टाकी. मागे टापला इष्टरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ते मिळेल तुझला धाव. अरे सावध आणि चतुर जो जो होता तोच येथेची रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तिसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलाय 46 या धावसंख्येवरती. समीकरण मैदानावरती बदलतं. 20 चेंडू आणि 31 धावींची गरज. विक्रम ननवरे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी धावून आलेला आहे. ना कद बडा ना पद बडा. जो मुसीबत में आपने टीम के लिए खड़ा वही सबसे बडा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कामगिरी इथे करायची आहे. 20 चेंडू 31 सिक्सर किंग मैदानावरती आलेत. अशोक रेवडकर चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. हो 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 इथे आपण पाहतोय. फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू सरळ मातीत कापत डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. युक्तीचा वापर. 4 धावा. चौकारा बरोबरच आपण पाहतो सुप्रसिद्ध उद्योजक आदाने बाबासाहेब चौधरी
यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय। चौधरी साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि चौकरांनी स्वागत केले। आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अशोक रेवडकरना अर्धशतक पूर्ण झालं, धावपलकावरती 50 धावा। अपील इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि ज्यावेळेस आपण पाहतो जरी चेंडू बॅटला लागला त्याच वेळेस कर्ले पंचाने सांगितलं की एक टप्पा बाउन्स करत इष्टरक्षकाकडे हा चेंडू गेलेला आहे। निर्धाव चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि धावपलकावरती नजर टाकली असता 5 षटकांचा खेळ संपलाय। धावपलकावरती नजर टाकतो आपण 50 धावा आहेत, 18 चेंडू 27। चला चला स्पीडअप करा। पारितोषिक येतो अशोक रेवडकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी अशोकदाजी सुरवसे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे। 18 चेंडू आणि आपण पाहतो 27 धावींची गरज। सामना इथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे। लोकेश लोणारी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। कशी कामगिरी मैदानावरती होईल हे करायचंय। या षटकामध्ये 9चा सरासरी जरी मैदानाच्या आतमध्ये प्रति षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला असला, परंतु एक चांगले षटक जर मैदानावरती आलं तर मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतात। परंतु काय बॅटिंग मैदानावरती आपण पाहतो लखन चौधरी यांनी केलेला आहे। 17 चेंडू खेळलेत, 31 धावा आहेत, 18 चेंडू आणि 27 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे। गती परिवर्तन खरं तर क्रिकेटमध्ये कधी कधी तुमचा वेगही हा तुमचा शत्रू बनू शकतो। त्यामुळे कमी पावलं म्हणजे खूप मोठा रनअप असला तरी काही हरकत नाही, परंतु अचूक टप्पा जर मैदानावरती आला तर त्या टप्प्यामध्ये आपण पाहतो तुम्ही सातत्याने फलंदाजाला थांबवू शकता। तुम्ही रोहन करतला पाहिलेला आहे। विशेष म्हणजे आपण पाहतो खूप मोठा रनअप आहे त्याचा असा अजिबात नाहीये, परंतु त्या फिरकेच्या जोरावरती आपण पाहतोय। मला वाटतं तुम्ही मैदानावरती पाहिलं ISPL सारखे मानाची स्पर्धा तो खेळून गेला। 51 धावा धावफलकावरती आहे, 17 चेंडू आणि 26 धावांची गरज इथे मैदानावरती तुम्ही पाहता। चला ना स्पीडअप करा फिल्डिंग टीम, चला चला स्पीडअप करा। 17 चेंडू आणि आपण पाहतोय 26 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। 17 चेंडू आणि आपण पाहतो 26 धावाचं समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये लोकेश लोणारी यावेळेस समोर पुढ्यामध्ये उंची मिळाली, लांबी मिळाली का लॉंग ऑफ चेंडूचा खाली आणि झेल आपण पाहतो इथे मैदानावरती सुटला आहे। आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र इथे आपण पुन्हा एकदा अशोक रेवडकर सेफ आहेत की मग मात्र आपण पाहतो त्यांचं काम संपलेलं आहे पाहिजे आपल्याला मैदानावरती। रनआउटसाठी आपण पाहतो तिसऱ्या पंचांकडे आपण इथे मैदानावरती आलेलो आहोत। काय घडले काय बिघडले इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायचंय। सेफ असतील बॅटर तिथे, चला क्षेत्ररक्षक या आपल्या जागेवरती। बॅटर सेफ आहे, फिल्डिंग टीम चला क्षेत्ररक्षक लावून घ्या। चला 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 विनंती आहे। एक धाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। एका धावीबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल। धावपलकावरती नजर टाकल्या असता 52 धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। 16 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे। 16 चेंडू आणि 25 धावा। इस कर्मभूमी में युद्ध जारी है आणि कोण आपण पाहतोय अजिंक्य क्षितिजा पटालावरती भरारी मारून जाणार आहे याचं उत्तर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे। 16 चेंडू आणि 25, चला ना स्पीडअप करा टीम, फिल्डिंग टीम। एवढा वेळ नाही आपल्याकडे, एक मॅच आहे अजूनही। लोकेश चला चला विनंती, प्रत्येक चेंडू गणित जर मला वाटतं क्षेत्ररक्षण लावलं तर मॅचेस होणार नाहीयेत। 16 चेंडू आणि आपण पाहतो 25 धावांची गरज आहे। यावेळेचा चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानाच्या आतमध्ये नसेल। प्रॉपरली एक धाव आपल्याला मैदानावरती, अक्षय इथे चेंडूवरती आलेत, एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल। आणि एका धावेबरोबरच मात्र संघाचा धावपल पुढे सरकतोय। 53 धावा धावपलकावरती आहे। 15 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। 15 चेंडू आणि आपण पाहतो 24 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगलेला आहे। 15 चेंडू मध्ये आपण पाहतो 24 धावा। 15 चेंडू आणि आपण पाहतो 24 धावांची गरज। सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। हा बॉल हलक्या हाताने मात्र फक्त चेंडूला दिशा दाखवली।
एक धाव आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 54 धावा आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नजर टाकली तर 14 चेंडू आणि 23 धावींची गरज इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, परंतु क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेडे आकाशाला तुझी खरी अवकात. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करणार आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केले लोकेश लोणारीला आणि धावपलकावरती 55 आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि अजूनही 22 धावींची गरज आहे. 13 चेंडू आणि 22 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दोन्ही तगड्या फौज आहेत आणि दोन्ही तगड्या फौजांना मात्र विजयासाठी आसूर झालेल्या एकमेकांवरती टाकलेले डाव प्रति डाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. मंडळी शेवटचे 13 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 22 धावींची गरज आहे. वाह, सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 6 मैदानावरती संपलं. ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानावरती जाल, थोडंसं स्पीडअप करा. 12 मध्ये 22 आहेत. हॅलो, चला स्पीडअप करा. चला चला विनंती आहे, चला स्पीडअप करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ना. चला फिल्डिंग टीम. 12 चेंडू मध्ये 22 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. आदरणीय रवी बनसोडे सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो आमचे या ठिकाणी विकास सर आपल्याला इथे पाहायला मिळतात. अली अन्सरे सरांना देखील आपण मैदानावरती पाहत आहोत. सगळ्यांचंच खरं तर मनपूर्वक स्वागत. अली अन्सरे जिंकलेत. मला वाटतं आज शांततेची झोप लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये तिकडे संघ मालकही जिंकलेले आहेत. मॅचकडे जाऊयात. 12 चेंडू मध्ये 22 धाव्यांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात विक्रम इथे मैदानावरती आलेले आहेत. 12 चेंडू आणि 22 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. चला चला फिल्डिंग टीम, चला ना. 12 चेंडू आणि आपण जर पाहिले मैदानाच्या आतमध्ये 22 धावींची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी रंगलेला आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. 12 चेंडू 12 चेंडू मध्ये आपण पाहतो 22 धावींची गरज. 2-3 निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येणार आहे. तर 2 मोठे षटकार या सामन्यामध्ये आपण पाहतो. जो काही इक्वेशन मोठ्या प्रमाणावरती थोडंसं धोकादायक ठरतंय ते कमी करणार आहे. हा बॉल एक्सप्रेस होता मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट मैदानावरती आहे आणि ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत. फलंदाज सेफ आहे की नाही इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायचंय आणि तिथे आदरणीय नदीम सर आपल्यासोबत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वांनीच खूप मोलाचं सहकार्य दिले. त्यामध्ये उदयजी सतपदे साहेब असतील, अखिलेश कांचन असतील, अनिल बाप्पू कांचन असतील, सागरजी पांगारे साहेब, निलेश बजरंग कांचन साहेब, गणेश कांबळे साहेब, जयंत काकडे साहेब, किरण खेडकर साहेब, पप्पू लोणारे साहेब, राजेंद्र चव्हाण साहेब, अब्दुल राऊत साहेब, सोमाप्पा कांचन, संदीपजी लोखंडे सेफ असतील. बॅटर सेफ आहे योगेशजी कांबळे, सागरदादा बंडे साहेब, अविनाशजी महाडिक, अनिकेतजी कांचन साहेब, अभिषेक वाघमारे साहेब, बंटी खरात साहेब आणि विशाल तिखे साहेब या सर्वांचंच आम्ही या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. 56 धावा धावपलकावरती 11 चेंडू आणि 21 धावींची गरज आहे.
11 चेंडू आणि आपण पाहतो 21 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. 11 चेंडू मध्ये आपण पाहतो 11 चेंडू आणि 21 धावेंची गरज. अकरा चेंडू आणि आपण पाहतो 21 धावेंची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. चांगली कामगिरी इथे मैदानावरती करावी लागणार आहे. 56 धावा धावफलकावरती 11 चेंडू आणि 21 धावेंची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 21 धावाचं समीकरण इथे मैदानावरती असेल. हा बॉल जागेवरनं स्टँड अँड डिस्पॅच. That's a wonderful hit by wonderful player Ashok Rewardkar on fire. आला तसा जागेवरनं बॉल उडवलं आणि डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं अशोक रेवडकर यांचा बहारदार षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. या षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे 62 धावा धावफलकावरती 10 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. हा बॉल खराब फटका. तिथे पाठीमागे लोकेश उभा. टिट फॉर टॅट. उत्तर व प्रत्युत्तर. अशोक रेवडकर संघाची रन मशीन थांबली आहे. बसला 62 या धावसंख्येवरती. तर समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 15 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 15 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे बेटा नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. 9 चेंडू आणि 15 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना तुम्ही मैदानावरती पाहत आहात. हा बॉल एक्सप्रेस होता. लोकेश पाठीमागे उभे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय. 8 चेंडू आणि 15 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी खरं तर रंगत चाललेला आहे. पानी निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा. पानी निकले हो जो मंजिल वो मुकाम भी मिल जाएगा. आज बस तुम कोशिश तो करो, जीत का काफिला खुद ब खुद जुड़ जाएगा. 8 चेंडू मध्ये आपण पाहतोय 8 चेंडू आणि आपण पाहतो 15 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. वाह, सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल आहे, परंतु त्याचबरोबर आपण पाहतो गोलंदाजांना इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर ऑर्निगही मैदानाच्या आतमध्ये दिले गेलेले आहे. 7 चेंडू आणि आपण जर पाहिलं 15 धावींची गरज आहे. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानावरती. 7 चेंडू आणि 15 धावा असा सामना मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रंगलेला आहे. 7 चेंडू मध्ये 15 धावाचं समीकरण मैदानावरती असेल. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उशीर रिॲक्ट झाला मला वाटतं तिथे आणि झेल मैदानावरती सुटलाय. 2 धावा इथे मैदानावरती मिळतील आणि या 2 धावी बरोबरच मात्र आपण पाहतोय 7 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती मंडळी 64 आहेत. 6 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. 6 चेंडू मध्ये आपण पाहतो 13 धावाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 13 धावा. कंपल्सरी चेस मैदानावरती लोकेश लोणारे गोलंदाजी मार्कवरती आलेत. 1 षटक टाकलं, 5 धावा मैदानावरती खर्च केला. सलामीला आलेला आपण पाहतो लखन चौधरी अजून मैदानावरती उभे आहेत. 21 चेंडू खेळलेत, 35 धावा त्यांच्या माध्यमातून आहे. तर समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि आपण पाहतो 13 धावींची गरज आहे. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावींची गरज. 6 चेंडू आणि आपण पाहतो 13 धावींची गरज.
6 चेंडूमध्ये आपण पाहतो 13 धावांची गरज इथे असणार आहे. पहिल्याच बॉल गुडघा टेकवत फटका खेळला अजित तिथे मैदानावरती उभे आहेत. 1 धाव आपण पाहतो इथे मैदानावरती आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे फलंदाज धावत. दाखवायचे प्रत्येकाला पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळ विन शक्ती बोलू नये. तुमच्या अंगात जर बळ नसेल तुमच्या शक्तीला काहीच उपयोग नाहीये. बहिणाबाई चौधरी म्हणतात निजवित्या भुक्यापोटी तिला रात म्हणू नये, अखडलेल्या दाण्यासाठी तिला हात म्हणू नये, जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. 4 चेंडू आणि 12. चार चेंडू आणि आपण पाहतो 12 धावा. एक षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण पाहतो घेऊन येणार आहे आणि तो षटकार आलाय. रखून में उबाल जब तक जवानी है, लखन चौधरी इसी तरह अंदाज की पूरी दुनिया दीवानी है. स्कोर लेगच्या डोक्यावरनं बिग 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 सिक्सर. तुला तू त्यांच्याही आरपार हो. तो 3 हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. अरे कळेल तुला कुवत तुझी. तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. 3 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेस. यावेळी चेंडू फटका 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 आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मल्हार गड योद्धाने मात्र रंग जिंकलाय. लखन चौधरी या सामन्याचा सुपरस्टार ठरतोय. चला घ्या फिल्डिंग लावून.